नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मग चला, आज मी बनवणार आहे पावट्याची भाजी। पावटा चांगला भाजून घ्यायचा, मग कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा। भाजून घेतलेला पावटा अर्धा हिस्सा बारीक कुटून घ्यायचा। मग मिक्सरच्या भांड्यात कांदा, ओल्या नारळाचे तुकडे, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक बारीक वाटून घ्यायचे। 2 चमचे तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यात जिरे टाकायचे। जिरे चांगले तडतडले की त्यात मिक्सरला बारीक केलेले वाटण टाकायचे। 2-4 कढीपत्त्याची पानं टाकायची। नंतर एक प्लेट मध्ये मी थोडं काळं तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, चिकन मसाला घेतलाय तो टाकायचा। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आपली ग्रेव्ही चांगली शिजली आहे। आता त्यात बारीक केलेला पावटा टाकायचा, पाणी टाकायचं, ते चांगलं मिक्स करायचं। उकळी फुटली की वरून थोडी कोथिंबीर घालायची। बघा, आपली पावट्याची भाजी तयार आहे।